सांगलीपासून अवघ्या 110 किलोमीटरवर दडलेला हा निसर्गाचा अद्भुत स्वर्ग तुम्ही कधी पाहिलाय का? आज आपण चाललो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यातील प्रसिद्ध बरकी धबधबा एक्सप्लोर करायला. तर हा प्रवास तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सकाळी आपण सांगलीवरून प्रवास सुरू केला. वातावरण एकदम मस्त होतं, हिरवगार. सांगलीहून पेटनाका मार्गे कोल्हापूर रस्त्याने आपण पुढे जात मलकापूरच्या दिशेने निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार झाडी होते. जसे आपण शाहूवाडी तालुक्यात प्रवेश करतो तसा रस्ता अगदीच निसर्गरम्य होता. जे घाटातले वळणे होते ते अतिशय सुंदर आणि मस्त होते. जे बाईकनं प्रवास करण्यात जी मजा आहे ती वेगळीच असते. या पावसाळ्यात ह्या मार्गावर फिरणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव आहे. जसा हा दोन्ही बाजूने जंगल असलेला घाट कंप्लीट होतो एकदाचा, त्यानंतर सांगलीपासून अवघ्या 110 किलोमीटरवर दडलेला हा निसर्गाचा अद्भुत स्वर्ग तुम्ही कधी पाहिलाय का? आज आपण चाललो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यातील प्रसिद्ध बरकी धबधबा एक्सप्लोर करायला. तर हा प्रवास तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सकाळी आपण सांगलीवरून प्रवास सुरू केला. वातावरण एकदम मस्त होतं, हिरवगार. सांगलीहून पेटनाका मार्गे कोल्हापूर रस्त्याने आपण पुढे जात मलकापूरच्या दिशेने निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार झाडी होते. जसे आपण शाहूवाडी तालुक्यात प्रवेश करतो तसा रस्ता अगदीच निसर्गरम्य होता. जे घाटातले वळणे होते ते अतिशय सुंदर आणि मस्त होते.